हॅलो रसिक. हॅलो मॅडम, मी वसंतराव कळसकर बोलतो मॅडम. वसंतराव कळसकर हा, कुठून बोलता? सध्या मी तर माझ्या मुलीकडे आलो मॅडम पुण्याला. तुमच्या कॉलला 2 महिने झाले का? 2 महिन्याचे वर झाले मॅडम. नक्की? हो नक्की राहते का? माझ्या तारीख मिळून राहते ना. किती तारीख आहे? आता 6 तारखेला माझा कॉल लागला होता नोव्हेंबरच्या. नोव्हेंबर 6ला. हा, आता पुण्यात काय करताय तुम्ही? आता ते बरेच दिवस झाले म्हणलं भेटीला गेलो नव्हतो मुलीकडे. हो. तर त्या निमित्तानं आलो इकडे. अच्छा अच्छा अच्छा. मग आता हा, काय म्हणते तुमची मुलगी वगैरे सगळे ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. हो हां. हा. आणि तुम्ही किती दिवस मुक्काम आहे तुमचा तिकडे? मला आता 3 दिवस झाले ना मॅडम इथे आता तर. हां, आणखी थांबणार आहे का मग तिकडे? अजून 2 दिवस थांबा करेल. अ? प्रगत दिनाला मित्रांनो बोलावलं ना 7 तारखेला 8 तारखेला. हो. 8 तारखेला ते प्रगत दिन आहे ना गजानन महाराजांना. बरोबर. तर म्हणे लवकर याल म्हणे तुम्ही. म्हणजे म्हणलं हो. म्हणजे तुमच्या गावात पण उत्सव असतो का? हो गावात पण आणि यवतमाळला आहे. माझं ते रिलेटिव्ह असं कोळंबी आहे म्हणा. हो. यवतमाळहून 16 किलोमीटर गाव आहे माझं. घाटंजीकडे जाताना. घाटांकडे जाताना हां. तिथं पण गजानन महाराज मंदिर आहे हो. कोळंबीला. अच्छा. हो. बरं वसंतरावजी, कोणतं गाणं ऐकायचं आज? मॅडम मला ते जिगरी दोस्त मधलं गाणं ऐकायचं आहे. दिल में मेरे क्या है? मेरे देश में पवन चले पुरवाई. ओके. मेरे देश में, हा मोहम्मद रफीजींनी गायलंय नाही का? मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं आहे मॅडम ते गाणं. हो बरोबर आहे. हा. आणि मला ते खूप गाणं आवडलेलं आहे. अच्छा, तर तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं हे गीत? गाणं तर मला कारण मला गाणं ऐकायला शौक असल्यावर मी दुसऱ्याचं नाव नाही इच्छित सांगू शकत ना मॅडम. बरं हो. बरं. आणि कुटुंबातली मंडळी? माझे कुटुंबात का माझा सगळं डिस्टर्ब आहे ना. मुलगा खेळावर राहतोय हो कोळंबीला. तिथं त्याची फॅमिली राहते. मी यवतमाळला राहतो. हो. यवतमाळला बिल्डिंग सोसायटी मध्ये घर आहे माझं. बरोबर आहे. तर मग हो तुमच्याकडे आता आम्ही पाठवित आहोत, तुम्ही सांगितलेलं हे गीत ऐका तर. हो मॅडम ठीक आहे. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रफिक. बोला, कोण बोलते? प्रणय बोलतो. प्रणय, पूर्ण नाव सांगा. प्रणय अनिल कांबळे. कुठून बोलता? यवतमाळ वरून. बरं, काय करता तुम्ही? काही नाही, पांठेल्यावर आहो. पांठेला चालवता? हो. कुठे आहे तुमचं पांठेला? पिंपळगावात. पिंपळगावला. हो. हां हां. बरं, किती वर्षापासून करता हा व्यवसाय? मी करतो मॅडम तरी 10 वर्षापासून करतो. 10 वर्ष झाले. हो. शिक्षण किती झालंय तुमचं? 10वी. पुढे का नाही शिकले मग? नाही पुढे नाही शिकलो, परिस्थिती म्हणजे नव्हती. बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या? आई वडील काका आजी. ओके प्रणय, तर रेडिओ पण ऐकता तुम्ही नाही का? हो रेडिओ ऐकतो ना मी. रोज ऐकता? हो ऐकतो. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आम्हाला गाणं कोणतंही तुमच्या मनातलं. मोरामधलं सांगा तुम्ही. मोहरा? गावा. हो मोरा चित्रपटातील. अच्छा, त्यातलं कोणतं? ना गजरे की हार. ना कजरे की धार. हा हा, ना गजरे की धार. बरे. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचे आणखी? आमची मित्र मंडळी आहे, त्यांना ऐकायचं आहे. नाव सांगा. नाव आहे अनिल, आकाश. हो. गजबे बरं. मित्र मंडळी. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहो हे मोहरा चित्रपटातील गीत. हॅलो रसिक. हॅलो. बोला. हा नमस्कार मॅडम जी. नमस्कार गुजरजी, बोला. सुरेश गुजर कोल्लीवरून बोलतोय. हो बरोबर आहे, तुमचा आवाज आम्ही ओळखतो ना. हो आहे की नाही? हो बरोबर आहे. आणि नामवंत लोकांचे आवाज लक्षात राहतात. हो नाही, रेडिओ ऐकण्याच्या बाबतीत नामांकन सावनी आहे ना. हो. म्हणूनच सांगते, तुम्ही आमचे श्रोते आहात जुने.
नाही जुना हे हल्लीच आहे म्हटलं चालते मॅडमजी. नाही नाही, जुने पण आहात. हो. आता काय सुरू आहे? आता शेतीतले काम चालू आहे. आता तूर कापणं उचलणं तुरी. गव्हाले. हो तुरी तुरी अच्छा. गव्हाले पाणी देणं. गव्हाची काय अवस्था आहे सध्या? गव्हाची अवस्था वातावरण नाही बरोबर असं म्हणजे थंड वातावरण नाही पडलं एकदम गव्हासाठी. हा, थंडी पाहिजे. हं, थंडी पाहिजे. बरं. मग आता थंडी कुठून आणायची? नाही आणायची नाही ना, आता निसर्ग आपल्या हातात नाही ना मॅडमजी. हा, आपल्याच हातात आहे निसर्ग. निसर्गच थंडी पाडते, निसर्गच सर्व करू शकते. हो. निसर्गच आपल्याला आपले सर्व हे सुख समृद्धी करून देते. बरोबर आहे. हो. हो, ते तर आहेच. म्हणून निसर्गाची आपण आराधना करायला पाहिजे आणि त्याला जपायला पण पाहिजे, नाही का सुरेशराव? नाही हो, आराधना करावंच लागते ना. आता प्लास्टिक न वापरणं, वा वा, क्या बात आहे. काही असं म्हणजे प्रदूषण न करणं, हो असं ते फटाके न फोडणं. हो, बरोबर आहे. हो. बरं. त्याच्यात मग आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आता 7 फेब्रुवारीला काही रमाबाई जयंती आहे मॅडमजी. हो. तर आता रमाबाईमुळे आता बाबासाहेब घडले असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल. हो हो. तर त्यामुळं मला आता काही एक भीमगीत पाहिजे, येणार बाई बॅरिस्टर माझा. वा वा. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे बेबीबाई गुजर. हो. माझा मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर. सून आहे आता प्रियंका गुजर. हो. नात आहे शिशिरा गुजर. आमची मित्रमंडळी आहे, श्रोते मंडळी. घ्या ना, त्यांचं नाव सांगा. हो. आमचे पोरवरून आहे आशिष भाऊ चामटकर. हो. आर्णीवरून आहे नंदकुमार शिवराम वर्जी. आणि वडगाव पोलीस स्टेशनवरून आहे आपले रूपराजी मिलमिले. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रोता परिवारासाठी ऐकूया हे भीमगीत. ऐका. मन काही वरलं फुलून हॅलो रसिक, हॅलो. बोला. हा नमस्ते. मी आगरगाववरून विष्णूजी भुसारी बोलतो. विष्णू भुसारी. हो. कुठे राहता आपण? मी कारंजा तहसीलचा माणूस आहे. हो. हो. गावाचं नाव काय सांगितलं आपण? आगरगाव. आगरगाव. हो. बरं. आगरगाव, हो तहसील कारंजा, हो. जिल्हा वर्धा. वर्धा. अच्छा, म्हणजे कारंजा घाडगे. कारंजा घाडगे. ओके ओके. काय करता तुम्ही तिथे भुसारीजी? मी इथे हॉटेलमध्ये काम करतो मॅडम. अच्छा. नूडल मंचुरियन वगैरे बनवतो. बरं. आणि मी हे यवतमाळ आकाशवाणी ऐकतो, FM ऐकतो. अच्छा. ऐकू येतात का नीट कार्यक्रम? हो हो. आपला यवतमाळ चांगला आवाज येतो. ओके. हा. नागपूर FM वगैरे येतो, विविध भारती वगैरे येतो. हो, हायवेवर गाव आहे तुमचं, नाही का? हो, हायवेवर. बरं बरं. आणि कारंजा घाडगे पासून जवळपास अजून काहीतरी म्हणजे काटोल वगैरे जवळ आहे, नाही का? हो, काटोल जवळ आहे. हो. आणि आम्हाला हे नागपूर जवळ आहे. बरोबर आहे. हो. आणि मला वाटते तळेगाव पण आहे, स्वामीजी पंत. तळेगाव, आरवी, आष्टी. हो. तर मग तुमच्या गावाचा काही सांगा ना इतिहास. मॅडम, इथे एक प्रेमनाथ महाराजाचा मठ आहे. हो. तिथे भजन स्पर्धा वगैरे होते, विदर्भ स्तरीय. अच्छा. आणि आपल्या ऍडव्हर्टाईज द्यायला यवतमाळला आलो होतो. हो. तुमच्या आकाशवाणीमध्ये. बरोबर. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला विष्णूजी? शक्ती पिक्चरचं ऐकायचं होतं मॅडम. त्यातलं कोणतं? कोणतंही एक शक्ती पिक्चरचा, अमिताभचा पिक्चर आहे. हो, हमने सनम को खत लिखा. हा हा, बिलकुल बिलकुल. तर आपण कोण, मंगला मॅडम आहे का मॅडम? हो, मंगला माळवे बोलते. अच्छा अच्छा. नमस्कार जी. नमस्कार नमस्कार. मागे बी फोन केला होता मी. हो, बरोबर आहे. 2-2.5 महिने झाले. हो ना. तर मग तुमच्याकडे आता आम्ही पाठवित आहोत तुमच्या मनातलं हे गीत. ऐका. ओके, धन्यवाद मॅडम. हमने सनम को. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. बाळू मनोहर बोलतो तुरड्यावरून. बाळू मनवरजी, खूप दिवसांनी आगमन झालं तुमचं.
हो ना ताई, 2025 मध्ये लावला होता फोन. बरोबर आहे. काय सुरू आहे सध्या? काय नाही, शेतीतले कामं चालू आहे. काय आहे शेतीमध्ये? हरभरा आहे, तूर आहे. अच्छा. आणि बाकी काही? बाकी काय नाही, सकाळचा कार्यक्रम ऐकणं चालू आहे ताई. हो का? आवडतात का तुम्हाला? सकाळचे सत्य कार्यक्रम चांगले आहेत. हो ना. हम्म. तुम्ही फार जुने श्रोते आहे नाही का मनवर साहेब? हो. बरं. रेडिओ विषयी तुम्हाला फार आपुलकी आहे. हो ना ताई. आणि तुम्ही पत्र पण लिहिता. हो. आता मला एक प्रश्न हा विचारायचा आहे की तुमचं अक्षर इतकं सुंदर कसं काय आहे? डेली लिहिल्याच्या नंतर अक्षर सुंदर येते ताई. हो. सगळ्यांचे नाही येत. नाही, मनातून लिहिलं तर सर्वच अक्षर चांगले येते. हो का? बरं. नाही, आमचं अक्षर तर आम्हालाच कळत नाही कधी कधी. ना कधी कधी तसं. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? हे राहुल कंगाले ना मंगलप्रभा त्या कार्यक्रमात मी 2-3 वेळा गाणं ऐकवलं होतं. हो. संदेश शांततेचा गौतम बुद्धाचा. संदेश शांततेचा. हो. आपल्यापाशी आम्ही युट्यूबवर सर्च केलं पण ते गाणं कुठंच मिळालं नाही मला. बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? रजनी मनोहर आहे. हो. मनीष मनोहर, लकी मनोहर हो. आणि श्वेता मनोहर. तर तुमच्यासाठी आणि मनवर आणि परिवार. आमचे शिवरामवर आहे ना पुन्हा. हो. बरोबर आहे. नंदुभाऊ शिवरामवर आपले आर्नीवाले नाही का? आर्मी वाले. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारासाठी पाठवित आहो हे बुद्धगीत. ऐका. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. कोण बोलताय? मी गोवर्धन तालुका रिसोड, जिल्हा वाशिम पासून रवींद्र पवार बोलतोय. रवींद्र पवारजी. हा. बरं. आता कुठे दुकानावर आहात की घरी आहात? नाही ताई, मी सध्या घरी आलो आणि आता नुकतंच जवळपास 2 वाजता जेवण झालं आणि आता तुमच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत होतो. हो. आणि प्रतीक्षा आज संपली. फोन लागला नाही माझा. याच्या अगोदर दिवाळीला लागला होता फोन ताई. हो ना. बरोबर आहे. हा, तरी 2-3 महिने झालेच आहे. हो, बरोबर आहे. आठवतं मला रवींद्रजी. आता हा. काय वातावरण आहे गोवर्धनला? आता गोवर्धनला वातावरण ताई सध्या आता म्हणजे सकाळी थोडी थंडी पडते आणि दुपारून थोडं ऊन तपते. म्हणजे आता वातावरण बरोबर नाही ताई. आभाळ आहे थोडं. हा, सगळीकडेच वातावरण बरोबर नाहीये. हा. मग आता काय सुरू आहे? उत्सव काही, समारंभ काही? आता उत्सव समारंभ म्हणजे कसं ताई, आता आमच्या गावात आता शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. चंदनशेठ महाराज संस्थान आहे. हो. हा, तर त्या अनुषंगाने आता म्हणजे पुढच्या रविवारपासून मोठा सप्ताह राहतो ताई. आणि हो. महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा असते, एक दिवस. अच्छा. तर बरं. तुम्ही ताई यात्रेला या, मी तुम्हाला आमंत्रण देतो. यात्रेला यायचंच आहे. दमनी पाठवून द्या. हो, बरं, ठीक आहे, पाठवतो ताई, पाठवतो. दमनी पाठवून द्या बैलाची नाही का? बरं, पाठवतो ना ताई. तर गीत कोणतं ऐकायचं आहे रवींद्रजी? ताई आज मला नौकर बीबिका मधलं क्या नाम है तेरा हे गीत ऐकायचं आहे. कारण बरेच दिवस हे गीत ऐकलं नाही ताई मी. हो, बरोबर आहे. हा, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आहे. हो. आणि क्या नाम है तेरा. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं? हा, तर ताई आमच्यासोबत संपूर्ण पवार परिवार आहे आणि एकता ग्रुपचे आहेत गौतम रायबोले, गुणवंत कडू आणि आमचे वसारीचे एकनाथ काळे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकूया हे किशोरदा आणि आशाजींनी गायलेले गीत. धन्यवाद ताई. हॅलो रसिक. हॅलो. हा, बोला. मी चांदूर बाजार, जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय ताई. मंगलाबाळ आहात का? हो, बरोबर. संजयजी बोला. नमस्कार ताई. हो, नमस्कार. हो, मला आज खूप असं जुनं गीत ऐकायचं होतं ताई. सध्या काय सुरू आहे तुमचं? काही नाही ताई, आता फोन लावून राहिलो होतो. सध्या काहीच नाही आहे, वाचन चालू असतं माझं. कोणती पुस्तकं वाचता? मी गोदनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचत असतो. भदंत आनंद कौशल्यायन, राहुल सातपुतायन. बरं. हा. आणि अनेक जे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया वगैरे वाचलेले आहे मी. वा. म्हणजे अभ्यास भरपूर आहे तुमचा नाही का? हो ताई, मला लहानपणापासूनच छंद आहे ताई. मी 8-10 वर्षाचा होतो तेव्हापासूनच आपले छोटे कथाचे पुस्तकं, कादंबऱ्याचे पुस्तकं आणून मिळायचे मला. कुठून उपलब्ध होतात मग पुस्तकं?
पुस्तकात त्या कंपन्या आहे त्याला जर म्हणजे पत्र लिहून पाठवायचो. हो त्यानंतर मग आम्हाला ते त्यानंतर मग असं झालंय की मनी ऑर्डर करून आम्ही पैसे पाठवायचो त्याला आणि पैसे पाठवले की मग त्याला ते सांगायचं एक लेटर पाठवून 15 पैशाचं पोस्ट कार्ड मिळायचं त्यावेळेस. बरोबर आहे. आणि हा सांगायचं आम्हाला आम्ही हे एक मनी ऑर्डर पाठवला या तारखेला हो तर आम्हाला त्या तारखेला तुम्ही हे या प्रमाणचं पुस्तक द्या बर असं लिहायचं आम्ही त्याच्यावर. आप हमारे लिए नीचे लिखे गए नाम के पुस्तक भेज दीजिए हमने आपको यमो दिया है असं लिहायचं आम्ही त्याच्यावर खाली. आणि पूर्ण आपला पत्ता वगैरे लिहायचं त्यावेळेस काही mobile पुस्तकां वगैरे नव्हते. बरोबर आहे बरोबर आहे. पुस्तकं वाचायला तुम्हाला आवडतात म्हणजे तुमचं विषय साहित्य होता का? नाही काही मी शाळा शिकलेलो नाही आहे. हो का? हो बरं. फक्त वाचनाची आवड डेव्हलप केलेली आहे नाही का? हो मला मी 14 एप्रिलच्या एक दिवस असं कार्यक्रमाला गेलो होतो लहानपणीच. माझ्या वडिलांनी मला उचलून नेलं होतं कारण की मी 80% पोलिओग्रस्त अपंग आहे. लहानपणीच मला पोलिओ झाला होता. 55 वर्षाचं वय आहे आता माझं. हो 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 तर मग शिक्षण नाही घेतले पण तुम्ही स्वतःला डेव्हलप केलेलं आहे संजयजी आहे ना? हो लहानपणापासून कसं आहे मला ते रेडिओ ऐकण्याचा छंद होता बरं हा आणि त्या छंदातून मला साहित्य वगैरे माहिती रेडिओवरूनच मिळायची. आकाशवाणी नागपूर लागायचं त्यावेळेला तर आम्ही लहानपणापासून मोठे झालो. मग त्याने मी कार्यक्रमाला गेलो आणि त्या 14 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये मला कोणीतरी हातात 2 रुपये दिले तर मी म्हणलं का ते काही खाऊ वगैरे खायचं नाही या 2 रुपयाचं फक्त पुस्तक आणि पाटी आणायची. अच्छा आणि त्यावेळेस ते दगडी पाटी जसे हाताला फुटेल असेल हो पाटली मिळायची त्यावेळेस लाकडी गंध खायचं तिला. हो आणि नवनीत सुरेख उजळणी नावाचं एक छोटस पुस्तक आणलं आम्ही 80 पैशाचं आणि पाटली आणली 2 रुपयाची. तर असं 2.5 रुपयात माझं ते झालं. आणि लेखन वगैरे तर मी एकटाच आपलं कोणी घरी राहायचं नाही. बाबा कामाला जायचे आई आपली कामात राहायची. ते तर दोघं अडाणीच होते. आई अडाणी होती बाबाला फक्त सही करता यायचं पण ते कामाला जायचं घरी नसते. तर त्या काळात मी कसं करायचो की मग आपलं जे कामाला ते नव्हतं इथं काय लिहिलं आहे तर तरी मी आपला हात वळवत गेलो लिहत गेलो आणि तसं तसं मला येत गेलं. वा वा म्हणजे तुमच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे संजयजी. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला काही खूप जुनं गाणं आहे. चित्रपटाचं नाव आहे सावन. गायक आहेत मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम. बरं आणि गीताचे बोललेले आहे प्रेम धवन यांनी आणि संगीतकार आहेत त्याचे हंसराज बहल. तर त्या गीताचे बोल आहेत भीगा भीगा प्यार का समा बता दे तुझे जाना है कहा बता दे तुझे है का हे गीत ऐकत आहे. बरं तर तुमच्यासाठी आता आम्ही ऐकवित आहोत संजयजी तुम्ही सांगितलेलं हे गीत. काही 1-2 मित्राचे नाव घेऊ शकतो काय? हो आमच्या ग्रुपचे आहेत हॅलो फ्रमाईश रेडिओ शो चा ग्रुप आहे. त्याची आहेत गुणवंत कडू गौतम रायबोले सिद्धार्थ गोंडाने माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे माझा भाचा आहे कुणाल संरक्षित घरडे माझे वडील आहेत साहेबराव गेडाम आणि माझी आई आहे मथुराबाई गेडाम ऐकण्यासाठी. तसेच दिनकर शिंदे आहेत आणि हिराबन खिराडे सुद्धा आहेत माझ्यासोबत आणि तिकडलेच नांदेडचे आहेत सावंतकर गंगाधरी. बरं तर तुमच्यासाठी आणि तो श्रोता मंडळीसाठी आता ऐकवित आहोत हे जुनं गीत ऐका. धन्यवाद ताई. हॅलो रसिक. हॅलो हॅलो बोला. तळेगाव दसऱ्यावरून बोलतो कैलास डोंगरे. अच्छा अच्छा बोला कैलासजी. पटाच्या ऍपवर लागला होता फोन. हो 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 बरोबर आहे. ऑक्टोबर मध्ये लागला होता. हो ना हो ना. हा आता काय सध्या तुमच्या गावाकडे काही समारंभ? समारंभ आता संपला. आता शाळेत आपला पटाचा कार्यक्रम होता. हो 4 दिवस 8 दिवस पूर्ण पट गेले सर्व आनंदात. हो हो खूपच यात्रेमध्ये खूप लोक आले पटावर. अच्छा दिवसांदिवस पटाची म्हणजे अशी फारच रौनक राहिली खूपच प्रसिद्धी होऊन राहिली. बरं बरं मग पटाला म्हणजे भरपूर संख्येत उपस्थिती होती नाही का? हो लाखानच राहते लाखान. हो ना. हो हो बरं आज कोणतं गाणं ऐकायचं डोंगरेजी? दोस्ताना पिक्चरचं गाणं. हो हो मेरी दोस्त किस्सा क्या हो गया रफीजींनी गायलेला. जी आहे. अच्छा तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं अजून? माझा परिवार आहे. हा कैलासताई डोंगरे हो संकेत पप्पू. बरं हा हो तर तुमच्यासाठी
हो तुमच्या परिवारासाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेले हे गीत ऐका. हो धन्यवाद. मेरे दोस्त के हॅलो रसिक. हॅलो. हाँ जी नमस्ते नमस्ते जी. जी. योगेश जांगड़े बोल रहे हैं बेमेतरा छत्तीसगढ़ से. योगेश जी आपके कॉल को कितने महीने हो गए? 3 साढ़े 3 महीने हो गए हैं. अच्छा अच्छा. हाँ जी. हाँ तो अभी क्या फिलहाल माहौल कैसे है आपके गांव की तरफ? बढ़िया है, खुशहाल और हरियाली से भरपूर है. अच्छा ठंड कम हो गई? की आहट होने लगी है. जी. गर्मी की आहट होने लगी है. हाँ गर्मी की आहट तो होने लगे, पत्ते भी झड़ने लगे हैं ना. हाँ जी हाँ जी. पतझड़ सावन बसंत बहार, एक बरस के मौसम चार, है ना. हाँ जी हाँ जी. और बाकी कैसे आपकी कैसा गुजर हो रहा है? एकदम बढ़िया है. आपको कुछ हॉबी भी है योगेश जी? हाँ जी, घूमना फिरना. हाँ जी. तो आपके गांव के अगल बगल में है कुछ देखने लायक चीजें? आस पास में है, मतलब 40-50 किलोमीटर एरिया में. हाँ जी. जंगल? नहीं, मंदिर भी है और जंगल भी है. ओके. तो जाते हैं आप घूमने? हाँ वो तो साल में एक बार बिल्कुल जाना होता ही है कहीं ना कहीं. जाना चाहिए इंसान ने. अब दुनिया में इतने अजूबे बने हैं तो वो तो देखने भी चाहिए इंसान ने, है ना. हाँ जी हाँ जी. आज कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप? अब आपने गाना कौन आया उसी को सुना देंगे. सिंदूर फिल्म से. हाँ जी हाँ जी. ओके पतझड़ सावन बसंत बहार. पतझड़ सावन बसंत बहार, ये जो गीत आप अगर आपने सुना तो लता जी का जो आलाप है वो तो बिल्कुल दिल को बांध के रखता है ना. हाँ जी हाँ जी हाँ जी. तो आपके साथ और किसे सुनना है? हमारे सभी साथियों को. ओके तो आपके तरफ हम भेज रहे हैं आपकी पसंद का ये नगमा, सुनिए. धन्यवाद. हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात.